रामकृष्ण हरे. ईश्वर असा का वागतो, असा खोचट प्रश्न बादशहाने बिरबलला केला. या खोचक प्रश्नाचं उत्तर बिरबल देताना बिरबल असा म्हणतो की हे बघा राजे महाराज, हे तुम्ही जो प्रश्न विचारला आहे तर याचा थोडासा विस्तार करा का या प्रश्नाचा, म्हणजे मला नेमकं उत्तर देता येईल. तर तुमचा प्रश्न जरा विस्तारपूर्वक सांगा. तेव्हा बादशाह म्हणतो की तुमचे जे भारतीय संस्कृतीमध्ये जो हिंदू धर्म वगैरे तुम्ही म्हणता, त्याच्यामध्ये ईश्वर हा सृष्टीकर्ता आहे, तो सगळ्यांचा पिता आहे. बिरबलनं हो, ईश्वर सर्वभूती आहे, तो सर्व सृष्टी निर्माण करता. बरोबर आहे म्हणाले. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. अशी आमची प्रार्थनाच आहे म्हणाले. हो का म्हणाले. मग असा जो सृष्टीकर्ता तुमचा पिता आहे, जगत पिता ईश्वर, मग त्याने असं या सृष्टीमध्ये वैषम्य कसं काय निर्माण केलं? काही इतके श्रीमंत की काय काय खावं इतकं त्यांच्याकडे आहे, आणि काही इतके गरीब की काय खावं खायलाच नाही त्यांच्याकडे. आणि इतकी विषमता निर्माण केलेली आहे की कोणी श्रीमंत, कोणी गरीब, कोणी काळा, कोणी गोरा, कोणी बुटका, कोणी उंच, आणि हे असं सगळं निर्माण केलेलं आहे. असं का केलं? असं कसं काय तुमचा ईश्वर आहे? तेव्हा बिरबलला कळलं की याला काय म्हणायचं आहे. हा जरा खोचकच प्रश्न आहे. बिरबल चतुर होता, बिरबलला ज्ञान पण होतं, समयसूचकता होती, प्रत्युत्पन्नमती बिरबलची होती. बिरबलने सांगितलं, महाराज आपला प्रश्न मला कळलेला आहे, पण आपण महाराज आहात ना ह्या सगळ्या राज्याचे, नगरीचे, तुम्ही पण मालक आहात ना, या प्रजेचा पिताच आहात ना तुम्ही. म्हणजे हो. मग म्हटले, तुम्ही काहींना 10,000 रुपये पगार देता आणि काहींना 1,000च रुपये देता, असं का करता? तुमच्यामध्ये तुझा विषमता दिसून येते ना. तुम्ही राजे आहात आणि मी प्रधान आहे. जर दोन्ही राजेच झाले तर कसं होणार? सगळे जर सारखे झाले तर कसं होणार? एका आईचे 5 मुलं रंगाने सारखे, उंचीला सारखे, सगळ्यांनी सारखे जर झाले, गुण त्यांचे सारखे, रुची सारख्या, तर मग ते व्यवहार कसा होणार? तेव्हा ईश्वर हे जे निर्माण केली सृष्टी आहे ना, याच्यातलं जे वैविध्य आहे, विविधता आहे, याच्यामध्येच खरा रस आहे, आणि तीच खरी ईश्वराची कलाकृती आहे. कारण वेदांत असं सांगतो, ईश्वर पर्जन्यवत द्रष्टव्यः. ईश्वर हा पर्जन्यासारखा सगळ्यांसारखा असतो. मग पर्जन्ये पडावे आपुल्या स्वभावे, आपुलाल्या दैवे पिके भूमी. पर्जन्य हा सगळ्याला सारखा पडतो. तो काय अमुक गरिबावर पाऊस पडतो श्रीमंत असं काही नाही आहे. पण ज्याची जमीन जशी असेल, कोणाची खारट जमीन असेल, ज्याला चोपण जमीन आपण म्हणतो, किंवा खरबडीत जमीन असेल, कोणाची काळवट जमीन असेल, रगदार जमीन असेल, तर त्यांचे काही मेहनत करत असतील, मशागत करत असतील, त्यांना पीक पिकणार. काहींना नाही पिकणार, कारण त्यांची जमीनच मुळात अशी आहे की डोंगराळ जमीन आहे, तिला पाणी वगैरे पकडत नाही, म्हणजे काळवट जमीन, अशी सकस जमीन नाही आहे, आणि कस पण नाही आहे तिच्यामध्ये, आणि ते त्याची मशागत पण करत नाहीत. तर तो त्यांचा गुण आहे, पावसाचा नाही आहे. त्यांचा स्वभाव आहे जमीन कशी पिकवायची, ते बी कसं आणायचं, पुन्हा जमीन कोणत्या जमिनीत पेरायचं. तर हे ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे फळ मिळतं, त्यात ईश्वराची काहीही भूमिका नाही. म्हणून वेदांत असं सांगतो, ईश्वर हा पर्जन्यवत द्रष्टव्य, हा उपनिषदातला भाग आहे. तर अशा प्रकारचा हा ईश्वर आहे. वैविध्य असणं हे ईश्वराचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून तर मी तुमचा सेवक, तुम्ही माझे राजे, या जर सगळ्या गोष्टी नसत्या तर मग कोणी या आसनावर बसायचं आणि कोण कोणाचं काय, सृष्टीचं हे राडगाडगं चाललं नसतं. तेव्हा ईश्वर हा पर्जन्यवत आहे, सगळा समभाव आहे,
आणि म्हणून हे वैविध्य, स्त्री पुरुष, लहान मोठा, काळा गोरा, श्रीमंत गरीब, सेवक नोकर मालक, हे सगळ्या गोष्टी मजेशीर निर्माण केलेल्या आहेत. कोणी उभं तर कोणी आडवं तर कोणी काय, रात्र दिवस, या सगळ्या गमतीदार गोष्टी, हे एक नाट्य आहे परमेश्वराचं, हे रंगभूमीवरचं. जर नाटकामध्ये सगळ्यांच्या सारख्याच भूमिका असल्या तर ते नाटक होईलच कसं? तेव्हा परमात्मा हा नाटकीय आहे, त्याचा हा रंगमंच मोठा नाट्यमय पद्धतीने तयार केलेला आहे. म्हणून याच्यातला रसिक जे आहेत ना, ते रस घेतात. तेव्हा तुमचा प्रश्नाचं उत्तर एवढ्यावर तुम्हाला मिळालं असेल असं मला वाटतं. आणि मग बादशाह गप्प झाला. बिरबल म्हणला, थँक्यू बिरबल, बराबर है. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की ईश्वर हा साम्य दशेचा आहे, समता आहे, पर्जन्यमत द्रष्टव्य असं वेदांतशास्त्र सांगतं. नीट समजलं ते, त्याला बादशहाला पण समजलं, बिरबलनी पण थँक्यू केलं, सगळ्यांचा रामराम झाला आणि हा विषय संपला. तेव्हा आजचा हा व्हिडिओचा भाग इथे संपला. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.